महाविकास आघाडीकडनं आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन जे आहे ते दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर करण्यात आलेलं होतं। या सगळ्या आंदोलनामध्ये महादेव जानकर हे देखील सहभागी झालेले होते। रासप पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सध्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही नाही आहात, परंतु तरी देखील तुम्ही या सगळ्या जनसुरक्षा विधेयकाला विरोधाच्या आंदोलनाला सहभागी झालात। काय नेमकी भूमिका? शेतकऱ्याचं, महिलांचं, सुशिक्षित बेकारांचा जो प्रश्न असेल त्या प्रश्नासाठी आपण निगडीत आहे। हा पक्ष या देशातल्या सर्व शोषित समाजासाठी सर्वांसाठी काम करणारा पक्ष आहे। जरी अजून आघाडीत नसेल तर आम्ही ह्या विधेयकाचं अपोज करण्यासाठी दिल्लीला देखील आमची मीटिंग झाली राष्ट्रीय समाज पक्षानं। बिहारमध्ये बी केलेलं आहे। सर्व राज्यात आमच्या राष्ट्रीय समाज पक्षानं ठरवलं आहे की जनसुरक्षा विधेयक हे सामान्य जनतेचं आहे। हे भारतीय जनता पार्टीला जी लोकशाही हटवून स्वतःची हुकुमशाही आणायची आहे त्याच्या विरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाही। परंतु जानकर साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही आता NDA मध्ये होता, तुम्ही NDA मधनं निवडणूक सुद्धा लढवली खासदारकीची, त्यानंतर आता विरोधात तुम्ही येऊन बसताय। महाविकास आघाडीमध्ये तुमचा जाण्याचा काही प्रयत्न आहे का येत्या पुढच्या काळात? विधानसभेपासून NDA बरोबर नाही, आम्ही स्वतंत्र लढलेलो आहे। त्यामुळे जर संधी आली तर आम्ही महाविकास आघाडीवर जाऊ शकतो। जानकर साहेब, सध्या राज्यामध्ये मराठा आणि OBC वाद फारच मोठा पेटत होताना पाहायला मिळतोय। हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भात शासनाने GR लागू केलेला आहे। या संदर्भात OBC समाजाने देखील भूमिका मांडली आहे की ज्या पद्धतीने हा शासन निर्णय आला आहे तो कुठेतरी दबावामध्ये आणलेला आहे। तो निर्णय एकतर रद्द करण्यात यावा किंवा त्या निर्णयामध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती छगन भुजबळांनी केली आहे। छगन भुजबळ सातत्याने नाराज असताना पाहायला मिळतात। ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा गेलेले नाहीत का? भुजबळ साहेबांचा अनुभव हा मंडलसाठी फार मोठा आहे आणि भुजबळ साहेबांची शंका जर सत्य असेल तर त्यांचं योग्य आहे। हे लक्षात ठेवा की आमचं म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। जो समाज कुणबी आहे त्या कुणबींना आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे, घेतो यातनं, पण त्यांच्यात जर त्याच पार्लमेंटमध्ये हे जातीचं आरक्षण आहे, मोदी साहेबांनी त्यांना विनंती आहे की त्यांनी काय करावं, स्पॅन वाढवावा आणि त्यांना सर्वांना जातीला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आमची। त्यांनी काय करावं, जी जात मागते त्याला आरक्षण द्या, त्या प्रमाणात त्यांचं द्यायची भूमिका। तो दोन्ही समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होतोय का या सगळ्या गोष्टींमुळे? च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं संयमाने हे काम केलं पाहिजे। हे नाजूक मुद्दा आहे, त्या नाजूक मुद्द्याला योग्य लेवलनं मुख्यमंत्र्यांना हात घाला। लक्ष्मण हाके सातत्याने अजित पवार, शरद पवार यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। काय एक लक्षात ठेवायचं, असं कोणाबद्दल त्यांचं नो कॉमेंट अबाउट दॅट सब्जेक्ट, परंतु त्यांच्यावर कोणावर एकावर टीका होऊ नये माझ्या मताचा। ठीक आहे, आपण पाहिलं की महादेव जानकर या सगळ्या आंदोलनामध्ये आलेले होते। खरं तर आरक्षणाची जी मर्यादा आहे, टक्केवारी जी आहे ती 50% वरती घेऊन जावी, जेणेकरून जिसकी जितनी भागीदारी त्याला उसकी उतनी हिस्सेदारी, अशा पद्धतीचं मत जे आहे ते महादेव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेख, अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।